श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर हा व्हिडिओ थोडा लेट येत आहे. तर मी गावाला जात आहे. तर त्या दिवशीच आहे शिवजयंती होती. तर इथे रॅली निघाली होती. तर थोडंफार क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. तर चला बघा. तर ट्रॅव्हल्समध्ये बसलेला आहोत. हे रात्रीचं आहे. तर थोडंफार तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं की आमच्याकडे रुकवंत करत असते तर त्याचे लाडू असतात. तर लाडू करायचे असते. तर मी गावावरून आल्यानंतर थोड्या दिवसांनी 2-3 दिवसांनी बाकीची तयारी होती. चिवड्या, करंज्या वगैरे सर्व करायचं असते. तर त्यामध्ये रुकवंताचं पण करायचं असते. तर हे लाडू करत आहे. याचे लाडू म्हणजे छोटे असते ना आपले, तसे नाही. रुकवंताचे खूप मोठे मोठे करायचे असते. तर दोघी मिळून करत आहे पहिल्यांदा. तर बघू कसे होते. तर तुम्ही पण बघा. असे असते आमच्याकडे रुकवंतचे लाडू वगैरे. लाडू तर गरम गरमच बांधायचे असते. पण छोटे छोटे नाही, मोठे करायचे. तर ते एका कापडामध्ये थोडं कापड त्याला पाण्यामध्ये भिजून त्यानंतर ते सगळं मिक्स करून असं करायचं आहे. तर तरी पण आम्ही मीडियम साईजचे केले, खूप मोठे नाही केले. याच्यापेक्षा पण मोठे करतात, पण आमच्याकडून एवढे झाले. तर आई म्हणायची की एवढेच ठीक आहे, जास्त मोठे पण नको. एवढे झाले आमच्याकडून. त्याला पण खूप म्हणजे झाले खूप पटापट, कारण ते पाक आहे ना खूप त्याला असा घट्ट करावा लागतो. त्याच्यामुळे ते 10 ते 15 मिनिटात आमचे 4-5 लाडू झाले ते मोठे मोठे. लग्नामध्ये रुकवंत असतात म्हणजे इनी असं काहीतरी पाटावर बसतात असं. तर त्यांना हे लाडू फोडून खातात. तर तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे कसं काय करतात तर ते त्या पद्धतीने. तर हे लाडू बनवलेले आहे. नंतर मी चिवडा वगैरे त्याचे मी शूट करायची विसरली, कारण कामं भरपूर होते. त्याच्यामुळं नाही माझ्याकडून शक्य झालं. तरी पण जेवढं माझ्याकडून शक्य होतं तेवढं तुमच्यासोबत मी शेअर करेल की आमच्याकडे काय काय पद्धती आहे लग्नाच्या वगैरे. तर माझे व्हिडिओ विसरूच नका तुम्ही पाहायला. मी नक्की थोडे लेट टाकेल, पण नक्की टाकेल व्हिडिओ. त्यानंतरचा हळद दळणीचा प्रोग्राम आहे. मी तयार झालेली आहे. बाया पण येत आहे, थोड्याफार आलेले आहे. तर जात्यावर हळद वगैरे दळायची आहे. ते काहीतरी डाळ वगैरे आहे, हे सर्व काढून ठेवलेलं आहे तिथे. आणि बाया येत आहे थोड्या थोड्या करून. ही ताई आहे, ही आता सुरुवात करत आहे दळण्यासाठी. यामध्ये पण असं असतात की राशीवरून असते, कोणाच्या नावावरून हळद निघालेली आहे. तर या ताईच्या नावावरून निघाले म्हणजे तिच्याच हाताने आपल्याला हळद दळायची असते असं असते. तर असा प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर पुढं बघा, गाणी वगैरे म्हणणार आहे. तर पूर्ण बघा तुम्ही.
तर हळद दळण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही पुढं बघा. तर अशा पद्धती सुरू केलेल्या आहे. आता ते सगळे गहू त्या पारड्यात टाकणार आहे आणि काय करतात तर चला बघा. असंच 5 वेळा करायचं आहे. तर तुमच्यासोबत छोट्या क्लिप मी शेअर करते, कारण खूप मोठं नाही दाखवू शकत, कारण खूप मोठा व्हिडिओ होतो तो. कर्ज काढील शेतावर लिकीच्या जीवासाठी, कर्ज काढील शेतावर मंडवळी गडोईला लागली अंगायला, मेंदी रंगली हातायला, आनंद गला होतायला. हिरे देवी गोमैनायचा, तिचा आनंद गला होतायला. लग्न मांडवाच्या दारी, मांडवाच्या सगळं किंव पडतो आकाशिरा माझ्या लाडाच्या लेकीवर. हिरी देवी बहिणा माझी, किंव पडतो आकाशिरा माझ्या लाडाच्या लेकीवर. नवरीच नबाईवरा एवढंही माई नात आलं. 9 तोळे बाई सोनं निस्त्या हुंड्या गवरी दिलं. लाडाच्या गलेकीसाठी 9 तोळे बाई सोनं निस्त्या हुंड्या गवरी दिलं. नांदाईला जाती लेक पाणी आईच्या डोळ्याला. नको रडू माझे आई मिठी मारती गळ्याला. हिरे देवी गमैना माझी, नको रडू तू माझे आई मिठी मारती गळ्याला. तर हळदीचा प्रोग्राम झालेला आहे दळणं.
तर त्याच्यानंतर चुलीचा प्रोग्राम आहे, म्हणजे छोटे छोटे चूल टाकायचे असतात 5 जणीच्या हाताने. तर चला बघूया आपण. हे टाकलेले असे छोटे छोटे याचा मान असतात म्हणतात. तर हे टाकलेले आहे 5 जणीने आणि पूजा करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे झालेलं आहे. तर तुम्ही पुढचा आता मेहंदीचा वगैरे प्रोग्राम बघा. तर मी नक्की व्हिडिओ टाकेल. तर चला, श्री स्वामी समर्थ.